मित्र, टाइम वेस्ट करून आयुष्य बेस्ट करता येत नाही। टाइम वेस्ट करून तुमचं आयुष्य बेस्ट करता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। तुम्हाला जर ध्येय प्राप्त करायचं असेल, त्या ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक असणारा वेळ द्यावाच लागेल। तो जर तुम्ही दिला नाही, ध्येय प्राप्त होणार नाही। उदाहरणार्थ एक वस्तू विकत आणायची आहे तुम्हाला, त्याला तुमच्याकडे 100 रुपये आवश्यक आहेत आणि 100 रुपये तुमच्या खिशात आहेत। ती एक वस्तू आणायची आहे, 100 रुपये घेऊन तुम्ही 2 रुपयाचा बिस्किट खाल्लात, 2 रुपयाचे काहीतरी खाल्लात, 5 रुपये कोणाला तरी दिलात। असं तुम्ही जर ह्या पैशाचे वाया घालत असाल तर त्या दुकानात गेला तर 70 रुपये घेऊन, 60 रुपये 70 रुपये घेऊन ती वस्तू द्या म्हणलात, नाही 100 रुपयाला म्हणते ते, कारण त्याची प्राईस तेवढीच आहे, त्यापेक्षा तो कमीच देऊ शकत नसेल तर तुम्हाला ती वस्तू मिळेल का? नाही मिळणार। 60 रुपयामध्ये मिळणार, कारण हे 40 रुपये तुमच्याकडे होते, तुम्ही वाया घातलात। तसं आपल्याकडे वेळ होता, पण आपण वेळ वाया घातला म्हणून आपण मागे आहोत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। आता तरी पुन्हा ही चूक करू नका परत। तुम्हाला ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक असणारा वेळ इकडी तिकडी देऊ नका, दिलात तर तुमचं यश तुम्हाला मिळणार नाही। कसं टाइम बर्बाद करणं म्हणजे यश बर्बाद करणं आहे। तुम्हाला हे पटत असेल तर तुम्ही स्वीकारा। तर आयुष्य बदलणाऱ्या, यशस्वी करणाऱ्या कृती आणि उक्तीवर फोकस करा। आयुष्य बदलणाऱ्या आणि तुम्हाला यशस्वी करणाऱ्याच कृती करत आहे की नाही हे स्वतःला चेक करा। दररोज चेक करा की आज मी ज्या काही समजा आपण एक असं गृहीत धरू, तुमच्या दिवसाची सुरुवात पहाटे 4ला होत आहे। यशस्वी माणसं पहाटे 4ला दिवसाची सुरुवात करतात, तर आणि तुम्ही रात्री 10ला झोपतात, असे आपण गृहीत धरू। इतक्या टाइममध्ये तुम्हाला जे काही यश प्राप्त करायचे आहे, आयुष्य बदलायचं आहे ज्या गोष्टीमुळं, त्यासाठी जे तुम्हाला वर्क करावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे, जो अभ्यास करावा लागणार आहे, ज्या घटकासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे, तुमचा त्याच घटकासाठी वेळ जर जात असेल तर नक्की तुम्ही यशस्वी होता, हे लक्षात ठेवा। त्याचबरोबर तुम्ही जो काही वेळ देत आहात तो कोणत्या मानसिकतेत देत आहात हे खूप गरजेचं आहे। तुम्ही नकारात्मक मानसिकतेत ठेवून जर काम करत असाल, उदाहरणार्थ मला यशस्वी होणार नाही, माझं काही खरं दिसत नाही, आता उगा कर म्हणालेत म्हणून करायलो, हे जर तुमच्या डोक्यात असेल, अशी जर नकारात्मक मानसिकता असेल तर तुम्ही मित्र तुम्ही अभ्यासामध्ये सक्सेस होऊ शकणार नाही। म्हणून मी यशस्वी होणार आहे, यशस्वी होत आहे, माझा अभ्यास माझ्या लक्षात राहत आहे, किंवा माझ्या कामावर कमांड येत आहे, आता माझे फास्ट ग्रोथ होत आहे, अशा पद्धतीनं तुम्ही विचार करून तशा पद्धतीनं जर स्वतःला एनर्जी भरलात, मानसिकदृष्ट्या तुम्ही जर सक्षम झालात, पॉवरफुल झालात, तर तुमचा अर्थपूर्ण वेळ आहे असं लक्षात ठेवा। आणि कोणतीही गोष्ट एनर्जेटिक काम केलं तरच यश मिळते। उदास निराश होऊन, भयभीत होऊन, द्विधावस्थेत राहून असं काम करणं, या कामाचा दर्जाही चांगला राहत नाही आणि ते काम यशस्वी ठरत नाही, हे एक गोष्ट लक्षात ठेवा। आणि नितांत वाटणाऱ्या गोष्टीसाठीच वेळ देत चला, बाकीच्या गोष्टीला तुम्ही ध्येय प्राप्त होईपर्यंत बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ नका। त्याचबरोबर तुम्हाला वेळ कोणकोणत्या गोष्टी वाया घालत आहेत याचं एक यादी काढा। कशामुळे वेळ वाया घालत आहे, कसं होते की काही नाही की म्हणण्यामध्ये वेळ वाया जात असेल तर त्याला कट करा आणि तिथं सांगून टाका कसं काय व्हायला काय आहे, मी करेल तेच होते म्हणायचं, यशस्वी होणारच आहे म्हणून लिहून टाका समोर। लक्षात आलं? मोबाईलचा उपयोग मोटिवेशनल स्पीच असे तुम्ही ऐकण्यासाठी द्या एखादा तास दररोजचा, आणि ते तुम्हाला काय एनर्जी तुमची क्रिएट करतात, त्यासाठी तितकाच वेळ द्या। बाकीच्या गोष्टी रील हे सगळे पाहण्यासाठी जर तुम्ही वेळ देत असाल तर त्याच्यातून जर तुमचा वेळ
वाया जात असेल तर हे तुमचं, याचा अर्थ दुसऱ्या लोकांनी पाहुणे करेल, ज्याच्याकडे रिलॅक्स टाईम आहे, त्याला आता ड्युटी लागलेली आहे, सगळे वेल सेटल झाले, त्याने एन्जॉय म्हणून रील वगैरे पाहायला तर काय हरकत नाही. पण एक स्टुडंट म्हणून तुम्हाला जर लाईफमध्ये गोल अचीव करायचा असेल तर ठीक आहे, 5-1 मिनटं 10 मिनटं एक मनोरंजन म्हणून तुम्ही पाहू शकता. तर वेळ वाया घालणाऱ्या गोष्टी आणखीन काय असतात? बऱ्याचदा की मी काय करू, हा सुद्धा प्रश्न तुमचा वेळ वाया घालणार आहे. मी काय करू हे कोण म्हणते? ज्याची ध्येय निश्चित नाही, ज्याचं टाइम टेबल नाही, ज्याचं ध्येय निश्चित नाही, ज्याचं टाइम टेबल निश्चित नाही, अशी माणसं म्हणत राहतात. आता मी काय करू, आज मी काय करू? तुझं ठरलं नाही टाइम टेबल काय करायचं ते कर ना बापू. तुझं ध्येय ठरलं नाही म्हणजे ध्येय न ठरवता, टाइम टेबल न ठरवता या देशातले अनेक माणसं जगतात. त्यांच्याचं ना टाइम टेबल असते, ना त्यांचं ध्येय ठरलेलं असते. वारं वाहील तसं, जसं कचरा जाते तसं काही माणसाचं आयुष्य असं वाया चाललेलं आहे. तर आयुष्यात कृपा करून असं करू नका. काय करू मी, काय करू सांगा मी राया, काय करू, हे असं द्विधावस्थेमध्ये राहू नका. तुमचं एक टार्गेट निश्चित करा. ध्येय निश्चित झालेले आहे तर टार्गेट निश्चित करा. किती दिवसामध्ये ते ध्येय अचीव करणार आहात तुम्ही. एक समजा डेडलाईन देऊन टाका, 100 दिवसात मला हे इतकं काम करायचं आहे, त्यानंतरच्या 100 दिवसात मला एवढं काम करायचं आहे. किमान परीक्षा 100 दिवस अगोदर आहेपर्यंत तुमचा सगळा अभ्यास झाला पाहिजे. टार्गेट देऊन करून टाका अभ्यास. आणि 100 दिवस तर आणि फक्त उजळणीसाठी असले पाहिजे. रिलॅक्स म्हणजे आता काय अभ्यास झालेला आहे, आता तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचा तो काळ आहे. जसं जसं परीक्षा जवळ आलं तसं तसं कॉन्फिडन्स बिल्ड होत झाला पाहिजे तुमचा. यश मिळते वाटते आणि निवांत, जणू काही तुमची परीक्षाच नाही असं वाटलं पाहिजे लोकांना. अरे एवढं रिलॅक्स कसं काय दिसतं हा? अरे म्हणजे ह्याचं काम होऊन पूर्ण झालेला आहे, तो रिलॅक्स असतो. लक्षात आलं? एकदा एका शेतकऱ्याच्या घरी एक नोकर होता आणि रात्री त्या शेतकऱ्याने, त्या नोकराने काय केलं, एक 9-10च्या दरम्यान पावसाचा अंदाज ओळखून ते जे कडबा होता, कडबा झाकून टाकला खोपीमध्ये नेऊन आणि मग झोपी गेला शांत. आणि पाऊस सुरू झाला रात्री 1च्या दरम्यान. 1च्या दरम्यान पाऊस. आता हे सगळा कडबा खराब होते म्हणून मालक ओरडत आला, अरे ते कडबा बाहेर होता, ते टाकलास की नाही वगैरे. ओरडालाय जोरजोर आहे, त्यानं काही झोपलेला जाग आलाय पण मन निवांत आहे. झोपी गेलाय. खाली कडबा होता खालच्या ओहळाच्या वावरामध्ये आणि हा वरच्या वावरामध्ये होता, असं समजा त्याची खोपी. तिथं झोप. तुला काय अक्कल आहे की नाही? पाऊस पडालाय आणि तिकडे खाली कडबा भिजून चालाय आणि तो झोपी चला टरटर म्हणून ते शिवा घालवला. यानं टरटर करू लागला, पण असू दे आता, जाऊ दे, त्याला काय विषय नाही आता. पण मग त्यानं म्हणलं काय झालं, ते कडब्याचं काय झालं आणि तू झोपी गेला? मालक म्हणला, मी हे 9 आणि 10 वाजता सगळा कडबा आपल्या खोपीत रचून ठेवलेला आहे, काडी नाही आपल्या वावरात. हां बरं ठीक आहे. अरे मला माहितीच नव्हतं म्हणला. मग माहिती करून घेऊन बोलायला पाहिजे. एवढं तरी शहाणपण माणसाकडे नसलं की अशा गोष्टी घडतात. तर मित्र, काय सांगायचं म्हणजे काय, त्यानं काय केलं, त्या व्यक्तीनं निवांत का झोपू शकला होता? अगोदरच काम उरकून त्यानं बसलेला होता. जी माणसं काम अगोदर करून शांत राहतात ती माणसं शांततेनं जगतात. जे माणसं काम डोक्यात ठेवून जगतात की आता मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, आजचं काम एवढं राहिलं आहे, तेवढं राहिलं आहे, याच्यामध्येच वेळ जातो. तर तसा न करता त्या कामासाठी पहाटेपासून तुमच्या कामाला सुरुवात व्हावं आणि जवळपास काम संपत यावं आणि शांत राहायला पाहिजे तुम्ही. त्या दिवसाचं वर्क त्या दिवशी जर पूर्ण झालं तर माणसाला ना तणाव येतो, ना यशाविषयी काहीतरी एक शंका चिंता वाटत राहते, असं वाटणारच नाही. जर कधी शंका आणि चिंता वाटत राहते की आपण जर कामच केलं नाही त्या दिवसाचं, आता कसं होतं की वाटतं असं जर झालं तर त्या दिवसाचं परफेक्ट काम करून टाका, पुढं चालायला. आणि त्या दिवसाचं काम तुमचं झालंच पाहिजे, यावर फोकस करा. तुम्हाला समजा 365 दिवस आहेत, 365 दिवसाच्या 365 असे डब्बे तयार करा, असं लिहून एक त्या दिवशी तुम्हाला जितकं काम करायचं ते झालं का, ओके झालं. टार्गेट ज्याप्रमाणे झालं का, यस, पुढं करा. तर 365 दिवसाच्या टार्गेटनुसार तुमचं काम हे जवळपास 300 दिवसात पूर्ण झालं पाहिजे. अशा पद्धतीची तयारी करून ठेवा तुम्ही, तरच तुम्ही पुढचं अचीव करू शकता. 5-10 दिवस जरा समजा पुढं गेलं तरी तुम्हाला निश्चित वेळेच्या आत ते काम पूर्ण झालेले दिसते. द्विधावस्थेत वेळ घालू नका.
काय होते की काय नाही की याच्यात सांगितलं मी तुम्हाला. हां, तर धरसोडवरती करू नका. धरसोडवरती कसं मी हे करू का, काही दिवस हे करायचं, काही दिवस ते करायचं, काही दिवस ते करायचं, त्या दिवस हे जे वृत्ती आहे ना, याच्यामुळं तुमचं काय झालं, वेळ वाया चाललेला आहे. तर या उदाहरणार्थ एकाला सांगितलं कोणीतरी बा 100 फूट खोल खोद, 100 त्याला असं सांगितलं 100 फूट तुम्हाला खोदावं लागेल तुमच्या जमिनीमध्ये, तर तुम्हाला पाणी लागेल. तर 100 फूट 10 फूट खोदलं की अरे काही लागते की नाही का दिसणार, इथं नाही 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 10 फूट दुसरीकडे, 10 फूट दुसरीकडे, 10 फूट दुसरीकडे, 10 फूट दुसरीकडे, असं करत राहिला त्यानं. 10 ठिकाणी खड्डे खोदला, 100 फूट खोदला, परंतु एकाच ठिकाणी जर 10 फूट वेगवेगळेकडे न खोदता एकाच ठिकाणी 100 फूट जर खोदला असतं तर त्याला पाणी लागलं असतं आणि तुला त्याचं ध्येय अचीव झालं असतं. तर मित्र, एकाच ठिकाणी फोकस्ड काम करणारी माणसं, एकाच ध्येयावर फोकसपणे काम करणारी, ते ध्येय पूर्ण होईपर्यंत काम केलं पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होता. हे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला या ध्येयाच्या संदर्भात सांगितलं. आणि यश पहा यश, की मला हे यश दिसत आहे आणि ते मला प्राप्त होत आहे. माझं प्रत्येक दिवस यशाचा टप्पा मी गाठत आहे. समजा 100 रन काढायचे आहेत, तर प्रत्येक बॉलवर 100च बॉल आहेत आणि 100च रन काढायचे. प्रत्येक बॉलवर जर तुम्ही किमान 1 जरी रन काढलात तर सक्सेस होता ना तुम्ही. एक मध्ये 6-4 मध्ये जर जावला तर अजून उत्साह वाढतो. तर मला सांगायचं एवढंच आहे की टार्गेट ज्या दिवसाचं काम आहे त्या दिवसात पूर्ण करणारी माणसं यशस्वी होतात. आणि त्यामुळं काम डोक्यात न ठेवता काम करून मोकळं व्हा, हा एक सिद्धांत जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होता. धन्यवाद.